आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महिला भगिनींनो, महाराष्ट्रातील ज्या महिला भगिनी आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे, या संदर्भाने आजचं जे महत्वाचं मार्गदर्शन आहे आणि महत्वाचं जे आपल्या संदर्भात शासनाने जे काही आतापर्यंत आपल्यावर केलेला अन्याय आहे, कारण आपल्याला सध्याच एक नोटिफिकेशन आलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवलेला आहे, आपण पाहिलेलं सुद्धा आहे. महत्वाचा विषय असा आहे की शासनाने ज्या अंगणवाड्या जिल्हा परिषदशी जोडण्याचं ठरवलेलं आहे, त्या माध्यमातून आपल्याकडनं नेमक्या शासनाची अपेक्षा काय आणि शासन नेमकं गेल्या 50 वर्षामध्ये काय करत आहे हे तुम्हाला सांगतो आहे. कारण आपण महिला भगिनी कितीदा तरी आंदोलन केलेलं आहे, कितीदा तरी तुम्ही रस्त्यावर उतरले आहेत, तरी पण शासनाला मात्र तुमच्या या पगाराबद्दलची मानधनाबद्दल, तुम्ही कर्मचारी म्हणून रुजू करून घेण्याबद्दल, याबद्दल अजूनपर्यंतही काही दुजोरा दिसत नाही. परंतु शासन मात्र आपल्याकडून जेवढे काम येतील तेवढे काम करून घेण्याचं साठी आपल्याला कटिबद्ध करत आहेत. हाच एक महत्वाचा विषय घेऊन आपल्या समोर बोलणार आहे. आणि संपूर्ण इतिहास जो आहे आपला, म्हणजे एकीकडे अंगणवाडी सेविका मदतनीस देशाच्या दृष्टिकोनातून आपण करत असलेले महत्वाचं काम, आरोग्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 50 वर्षात म्हणजे 1975 पासून या सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत. ICDS सुरू झालेला आहे, तेव्हापासून आपण करत असलेलं काम, आपलं तुटपुंज मानधन म्हणजे आपण किती रुपयापासून मानधन घेत आहात आणि किती रुपये मानधन घेत आहेत ते, आणि सध्याची परिस्थिती काय, एकीकडं शिक्षकांची पगार, एकीकडं मानधनाच्या बेसवर असणारे पोलीस पाटील असेल किंवा इतर जे आहेत, म्हणजे त्यांनी आंदोलन केले, त्याच्या वेळेला त्यांचे पगार जेव्हा वाढले, पण कामाचा व्याप जेव्हा विचार केला तर आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा कामाचा व्याप काय असणार आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल, या संदर्भात जी माहिती असेल ते आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असू आणि ते विश्वसनीय माहिती असेल. लक्षात घ्यायचं आहे महिला भगिनींनो, ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी तुमचा इतिहास बघायचा आहे. ज्या नवीन असतील त्यांना इतिहास सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. फक्त आपण कोणाच्या तरी कानून ऐकलेला आहे की नाही, ICDS ही सुरुवात झालेली 1975 पासून. लक्षात घ्यायचं आहे, ही ICDS जे सुरू झालेलं आहे ते एकात्मिक बाल विकास सेवा, तर ही संपूर्ण भारतभर ही योजना काम करत आहे आणि हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दोन्ही मिळूनचा हा प्रोजेक्ट आहे, ही योजना आहे. मग या माध्यमातून केंद्र सरकार आपली जी मानधनं दिली जातं ते मानधनं ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दोन्ही मिळूनचा जो काही टक्का आहे त्या मिळून तुमचं मानधन दिलं जातं. पण लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा भारताची जडणघडण सुरू असताना महत्वाचा विषय शिक्षण आणि जेव्हा आरोग्य होतं, त्यामध्ये आरोग्याचं काम जे आहे, उत्तम काम जर कोणी केलं असेल तर आपण केलं होतं. आणि हे लक्षात घ्यायचं आहे, काही लोक कमेंट करत असताना ते सांगतात की या ज्या मदतनीस आहेत किंवा सेविका आहे या 7वा 8वा वर्ग असतात आणि यांना कुठे काय इंग्रजी जमणार आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जर शाळा जर जोडल्या तर त्या भावानं सांगू इच्छितो मी की ज्या वेळेला शिक्षणाचा कल हा स्त्रियांचा कुठेच नव्हता, त्यावेळेला 1970-75 पासून म्हणजे यापूर्वीच्या 3 पिढ्याच्या आधीच्या या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे 20-20 वर्षाचा जर आपण विचार करतो म्हटलं शिक्षणाच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत 18 वर्षानंतरचं, तर त्यावेळेला शिक्षणाचा जो कल आहे तो काहीच नव्हता आणि गावामध्ये 1 ते 2 विद्यार्थी हे शिकलेले दिसत होते आणि त्यातही विद्यार्थिनी. म्हणून 7वी 8वी पास असलेल्या महिला भगिनी आपल्या त्यावेळेला जॉईन करून घेतलेला आहे. आणि महत्वाचा विषय हा आहे की त्यावेळी जॉईन केलेल्या ज्या काही महिला भगिनी असतील, आजही 40 वर्ष 45 वर्ष झाले तरी नोकरी करत आहेत, प्रामाणिकपणे त्या नोकरी करत आहेत आणि अंगणवाड्यांना सांभाळत आहेत. जसा जसा कामाचा बोजा जरी वाढला तरी पण त्यांचं काम त्यांनी सोडलेलं नाही. आणि त्यावेळेला त्यांचा पहिला जो पगार होता, म्हणजे जो पहिला मानधन जेव्हा सुरू केलेलं होतं शासनाने 75-80चं, तर ते सेविकांना 100 रुपये होतं आणि मदतनीसना 50 ते 75 रुपये दरमहा दिला जात होता. लक्षात घ्यायचं आहे, जे भाऊ मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना कमी समजतात आणि कमेंट देतात त्यांना मी सांगू इच्छितो की या देशाच्या आरोग्यासाठीचे जे काही काम आज आपल्याला दिसत आहे, जे शाश्वत विकासाच्या उद्देशाने ठरवलेलं उत्तम जी आरोग्य व्यवस्था आपल्या देशामध्ये जगामध्ये निर्माण करावी, त्यात हे जे काम करत आहेत SDGच्या गोलनुसार, तर ही कामं ग्राउंड लेवलला गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचून या महिला भगिनींनी केलेला आहे, अंगणवाडी सेविका मदतनीसनी केला आहे. त्यावेळेला सरकार 75 रुपये आणि 100 रुपये सेविकांना आणि 50 रुपये आपल्या मदतनीसना दिलं जात होतं. लक्षात घ्यायचंय, आज सध्या 1975 पासून तर आता 2025 पर्यंत ही 50 वर्ष संपलेली आहे. या महिला भगिनी या 50 वर्षामध्ये कितीदा तरी शासनाकडे
आपले भीक मागितलेली आहे या सर्व गोष्टींकरिता, परंतु शासनाला अजूनही जाग आलेली नाही. शासन अजूनही त्यांना 10,000 रुपये, सध्याच्या काळात 10,000 रुपये पगार देत आहे. शासन मात्र हे गेल्या 50 वर्षामध्ये आजही अन्याय करत आहे आणि याच महिला भगिनीकडनं, याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडनं अपेक्षा करत आहे की नॅशनल जो काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याने प्रशिक्षण घ्यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, जे काही पुन्हा गुणवत्तेचं शिक्षण, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे, म्हणजे SDG जे आहे, संपूर्ण जगामध्ये गुणवत्तेचं शिक्षण मिळावं बालकांना, यामध्ये सुद्धा या महिला भगिनींनी काम करावं असं त्या ठिकाणी शासनाने म्हटलं आहे. म्हणजे ही अपेक्षा पुन्हा आहे आणि त्यांना प्रशिक्षण सुद्धा द्यायचं आहे. म्हणजे आधीच कामाचा व्याप, कामाचा बोजा आणि पुन्हा त्यातही तुटपुंज पगार, म्हणजे मानधन 10,000 रुपये आणि 6,000 रुपये 7,000 रुपये मानधन त्यांना, आणि तरी पण त्या तेवढ्या पैशामध्ये आपल्याला काम करावं लागतं. दुसरीकडे जर आपण विचार करतो म्हटलं तर इतर स्टेटमध्ये, महाराष्ट्रात बद्दल बोलतोय, इतर स्टेटमध्ये हेच वेतन जे आहे, मानधन आहे, हे 17,000 16,000 रुपये मानधन आहे. उदाहरणार्थ सांगतोय, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये जर आपण गेलात तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पगार जो आहे, मानधन आहे, तो 16,000 17,000 रुपये आहे. पण महाराष्ट्र सरकार मात्र जाणीवपूर्वक यांच्यावर अन्याय करत आहे, या ठिकाणी दिसत आहे. एकीकडे लाडकी बहिणीकडे निधी नसतानाही 1,500 रुपये एका लाडकी बहिणीला देऊन 45,000 कोटी रुपये दर महिन्याला शासन खर्च करत असतो. दुसरीकडे कामाचा व्याप कमी असणारे जे पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडेही आपण बघितलं तर त्यांचे पगार शासनाने मानधन वाढवलेला आहे, तो 15,000 रुपये मानधन केलेला आहे. पण गेल्या 50 वर्षापासून ICDSच्या माध्यमातून महिला भगिनी गावखेड्यामध्ये काम करत आहेत, आरोग्यासाठीचं काम करत आहेत, गरोदर माता, स्तनदान मातासाठी काम करत आहेत आणि आपल्या बालकांसाठी काम करत आहेत. जे 0 ते 6 वर्ष वयोगटापर्यंतचे जे विद्यार्थी असतात, या सर्वांसाठी जे काम करतायत, हे जे ग्राउंड लेवलचं काम असते, हे ग्रामीण भागातलं काम असते, दैनंदिन काम असते. मात्र या आपल्या महिला भगिनींना फक्त 70-75 रुपयापासून तर आज 10,000 रुपयापर्यंत यावं लागलेलं आहे. म्हणजे या 50 वर्षात फक्त 10,000 रुपये यांना म्हणजे वाढीव करून आतापर्यंत 10,000 रुपयापर्यंतच मिळत आहे. पण दुसरीकडे पुन्हा अजून विचार करतो म्हटलं तर बाकी इतर कर्मचाऱ्यांना मात्र 7वा वेतन, 5वा वेतन, 8वा वेतन असे लागून त्यांना 70-70, 80-80 हजार रुपयापर्यंत पगार मात्र मिळत आहे आणि यांना कर्मचारी म्हणूनही रुजू करून घेतलं जात नाहीये. म्हणजे हा अन्याय, यावर कोणीच बोलत नाही का, तर यांना यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. पण शैक्षणिक धोरण म्हणलं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे शेवटी जावं लागलं. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे, गावातील जर 0 ते 6 वर्षापर्यंत जर ही पिढी जर बरोबर जन्मास आली नाही किंवा अंगणवाडी सेविकेने जर बरोबर काम केलं नाही, तर मात्र ही कशी पिढी झाली असती गेल्या 50 वर्षामध्ये, ते आपण मात्र विचार करू शकता. पण प्रामाणिकपणे काम करण्याचं जर गोष्ट आली तर आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. शासनाला पुन्हा, शासनाच्या माध्यमातून, शासनाला अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून पुन्हा सांगू इच्छितो, आपण व्हिडिओ बघत असाल, आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस बघत असेल, इतरही लोक माझा व्हिडिओ बघत असेल, तर ही जी मांडलेली भूमिका आहे, ही भूमिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या बाजूने असणार आहे. का, तर त्यांचा पगार, त्यांचं मानधन सुद्धा वाढायला पाहिजे. त्यांचं मानधन इतर स्टेटमध्ये, कारण एकाला बापाचा आणि एकाला मायेचा या पद्धतीने झालेला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जेव्हा विषय येतो, ICDS संपूर्ण भारतभर जेव्हा चालला, तर भारत सरकारचा उपक्रम आहे. या माध्यमातून जर दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर वेतन देत असेल, तर सर्व राज्याला आणि सर्व केंद्राच्या माध्यमातून सर्वांना सारखं असायला पाहिजे. परंतु हे मानधन मात्र वेगवेगळं मानधन आहे. जशी एक म्हण आहे आपल्याकडे, जे आताच बोललो मी, की एकाला मायेचा आणि एकाला बापाचं. म्हणजे एखादं राज्य सरकार हे त्यांना जास्त पगार देत असतं, मानधन देत असतं, उदाहरणार्थ तामिळनाडू, पण आपलं सरकार मात्र यांना 10,000 रुपये देतं. आणि ज्या वेळेला आपल्या महिला भगिनी आंदोलन करतात, जेव्हा आपल्या महिला भगिनी जेव्हा मोर्चा घेऊन जातात, आंदोलन घेऊन जातात, त्यावेळेला कशाला पगाराची गरज आहे, किती पगार वाढवायचा, असे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यासारखी व्यक्ती यावरती बोलत असतात. म्हणजे उलटा चोर म्हणजे कोतवाल को डाटे अशा सारख्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनींसाठी होत असतात. तर यावरती जाणीवपूर्वक आपल्या महिला भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे. आणि जे लोक महिला भगिनीच्या दृष्टीने जे काही कमेंट देत असतात की या 7वा पास असतात, 8वा पास असतात आणि काहीच काम करत नाहीत, असे वगैरे उदाहरण देतात, तर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष गावात जाऊन बघणं गरजेचं आहे. ते अंगणवाडी कधीपासून निर्माण झालेल्या आहेत, त्या आतापर्यंत काय काम करत होत्या, आता काय कामाचा व्याप वाढला आहे, तिथले काम काय करावं लागते, किती वाजेपर्यंत थांबावं लागते, किती मीटिंग्स होतात, त्या मीटिंगमध्ये काय बोलावं लागतं, अहवाल काय द्यावं लागते, ह्या सर्व ज्या बाबी आहेत, या बाबी आपल्या
सर्व जे काही उलट उत्तर देणारे जी काही माणसं आहेत, जी काही महिला भगिनी असतील, ज्या उलट कमेंट देत असतात ज्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीच्या दृष्टीने, तर त्यांना सांगू इच्छितो की याचा इतिहास बघावा, या 50 वर्षातला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मानधनाचा इतिहास बघावा. त्यावरून आपल्याला समजेल की 50 वर्षामध्ये वाढ किती झाली, फक्त 7-8 हजाराने. आणि जर शिक्षक, प्राध्यापक आणि क्लास 1, सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांचा जर आपण विचार करतो म्हटलं, जरी पण बुद्धीचा जरी विचार केला तरी पण तळागाळातील पायाभूत सुविधा आणि पायाभूत या गोष्टी ग्रामीण भागापासून देशाला जडणघडणीत आणण्याचं काम जर कोणी करत असेल तर आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका, मदतनीस हे काम करत असतात असं मला वाटते. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट द्या. आणि मी मांडलेली ही भूमिका आपल्याला नेमकी कशी वाटते हे सुद्धा महिला भगिनी आणि इतर जे व्यक्ती पाहत असतील व्हिडिओ त्यांनी सुद्धा कमेंट द्या. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्नेहनील स्टार्टअप टीचिंगचा जो ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहेत, दोन्ही ग्रुपच्या, एक टेलिग्रामचा आणि एक व्हॉट्सअपचा, या ग्रुपला जॉईन व्हा. आणि अपडेट जर पाहिजे असल्यास तर मोबाईल वरती म्हणजे फोन सुद्धा आपण करू शकता, तो नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. नक्की कमेंट द्या आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.